सगळा चहा सांडला. ते माझं लक्ष असं नाही काही लाखाचं नुकसान नाही झालं. जा लाली तू काही काम करू नका, आराम कर जा. समजा आईचा विचार आहे ना मनामध्ये. हे बघ तू काळजी करू नकस, काही ना काहीतरी मार्ग निघेल बघ. जा जा बरं. लाली थांब. अरे काय बोलणार आहेस की नाही? हा सांग की काय झालं? लालीला चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये जामकर साहेबांनी बोलवलंय. काय काय आणि हे तू तोंडवर करून इथं सांगायला आलं होय रे? हा अरे पोलीस स्टेशन मध्ये सांगायचं होतं ना नाही येणार म्हणून. आधी बाप्या माणसानं त्रास दिला, आता घरातल्या बायांच्या मागं लागला यो जामकर. त्या जामकरला जाऊन सांग, त्याला म्हणाव आमच्या घरातल्या बायका पोलीस स्टेशनची पायरी चढणार नाही म्हणजे नाही. अप्पा असं कसं सांगणार? हा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, नोकरी जाईल माझी. जामकर साहेब काय ऐकणार नाहीत. अप्पा एक काम करतो, मी हिला घेऊन जातो आणि लगेच आणून परत सोडतो. बस. तू कसा घेऊन जातो तेच बघतो मी. या पेंडंट बद्दल लालीला नव्हतं कळलं पाहिजे. आता जामकर चौकशी करणार, ज्वेलर्स मध्ये जाणार. त्याला माझ्यावरती डाऊट येण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. आजच रात्री व्हिडिओग्राफर कडे जाऊन याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. काका का रे काय झालं? पप्पा ना लाली काकीला पोलीस स्टेशनवर घेऊन चाललेत. का? माहित नाही पण चला तुम्ही लवकर. हा सुधाकर लालीला पोलीस स्टेशनला का घेऊन चाललाय? हा त्या जित्यासोबत लाली पण गेली होती व्हिडिओग्राफरच्या घरी. जामकरनं फक्त तेवढंच विचारलं पाहिजे. मी जे खोटं बोललोय त्याबद्दल जर विचारलं तर उलट तपासणी होईल. काहीतरी केलं पाहिजे मला काहीतरी केलं पाहिजे. अहो सुद्या काय म्हणतो एकदा ऐकून तर घ्या ना. अप्पा हट्टाला पेटू नका, ऐका माझं. ए त्या जामकरला जाऊन सांग, या घरातल्या बायका काही रस्त्यावर पडलेल्या नाहीत. तू कधी बी बोलवशील पोलीस स्टेशनला आणि चौकशी करशील. माझं ऐका, जामकर साहेब जर घरी आलं ना तर लय तमाशा करतील. त्यानं उलट आपल्या घराची जास्त बदनामी होईल.